नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, आजपासून लगभग 350 वर्षापूर्वी पुरंदर किल्ल्यावर एक तारा चमकला। त्या ताऱ्याचं नाव होतं छत्रपती संभाजी। मित्रांनो, 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। त्यांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षाच्या नंतर सईबाईंचा म्हणजेच त्यांच्या आईसाहेबांचा मृत्यू झाला। मित्रांनो, सईबाईंचा मृत्यू झाला असल्यामुळे त्यांचं जे काही पालनपोषण होतं ते आऊसाहेब म्हणजेच जिजामात्या करत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याच्या कामामध्ये जास्त गुंतून असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना जास्ती वेळ देऊ शकत नव्हते। त्यामुळे जिजामातांच्या छत्रछायेखाली त्यांचं चांगलं पालनपोषण होत होतं। त्यांच्या कानामध्ये भगवद्गीता, महापुराण, रामायण, महाभारत असे कित्येक ग्रंथ जिजामाता ऐकवत होत्या। मित्रांनो, अशाच प्रकारचं त्यांचं पालनपोषण चालत होतं आणि मित्रांनो, त्यांचं पालनपोषण चालत असता एकदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आग्र्याला त्यांच्यासोबत घेऊन जातात। कुठे? ते पण औरंगजेबाच्या दरबारामध्ये। आणि औरंगजेबाच्या भरल्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तिथे औरंगजेबाची खिल्लत उडवतात आणि तिथे त्याला वाटतं की हा माझा सरेसर अपमान आहे। आणि मित्रांनो, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात येतं, त्यांच्यावर पहिरा देण्यात येतं। तर मित्रांनो, औरंगजेबामधला आणि शिवाजी महाराजांमधला जो काही व्यवहार होता तिथे छत्रपती संभाजी महाराज करायचे। एकदा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि तिथे औरंगजेब त्यांना म्हणतो, मेरे दरबार में बहुत सारे पहलवान हैं, क्या तुम इसके साथ कुस्ती लड़ना पसंद करोगे? त्यावर छत्रपती संभाजी महाराज काय उत्तर देते तो माहीत आहे? ते म्हणतात, ऐसे पहलवानों को तो हम अपने हाथों से इनाम अकराम देते हैं। ऐसे पहलवानों को हम अपने हाथों से इनाम अकराम देते हैं। इनसे लड़ने में हमारी कोई भी शान नहीं। अगर मेरे लेवल का कोई बंदा हो तो अभी मैं लंगोट पहन के अखाड़े में उतरने के लिए तैयार हूँ। मित्रांनो, हे संस्कार होते जिजाऊ मातांचे, हे संस्कार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे। आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हुशारीमुळे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून तिथे त्या कैदेमधून सुटतात। पण ते दोघे सुटल्यानंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराज तर स्वराज्यामध्ये पोहोचतात, पण छत्रपती संभाजी महाराज नाही पोहोचत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तिथेच ठेवलेलं असतं। कारण ते दोघे एकाच वेळेला स्वराज्यामध्ये येऊ शकत नव्हते, कारण त्यांच्या मागे औरंगजेबाचे सैन्य लागलेलं होतं। म्हणून त्यांनी एका ब्राह्मणांच्या घरी छत्रपती संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं। मित्रांनो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सोडून जात असेल त्यावेळेस कशा भावना त्यांच्या मनामध्ये असेल। जर आमच्या तुमच्यासारखा एक साधारण पुत्र जर तिथे असता तर म्हणाला असता, आबासाहेब मला घेऊन नाही जाणार। पण तिथे छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या आबासाहेबांना म्हणाले, आबासाहेब तुम्ही निश्चिंत होऊन जा, मी तुमच्या पाठीमागे येतच आहो। मित्रांनो, हे संस्कार होते, हे धाडस होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलं होतं। हे धाडस होतं जे आऊसाहेबांनी त्यांना दिलं होतं। हे संस्कार होते आऊसाहेबांचे। अशाच प्रकारे मित्रांनो, ते या स्वराज्याच्या छत्रछायेखाली, या आऊसाहेबांच्या छत्रछायेखाली वाढत होते। आणि असे वाढत असता ते औरंगजेबाच्या तिथून त्या क्षेत्रामधून बाहेर येतात आणि स्वराज्यामध्ये पोहोचतात। मित्रांनो, स्वराज्यामध्ये पोहोचल्यानंतर तिथून त्यांच्या कार्याला तिथे सुरुवात होते। मित्रांनो, जे संभाजी स्वराज्यामध्ये आग्र्याला जायच्या पहिले होते ते आता पूर्णपणे बदललेले असतात, कारण त्यांना राजकारणाचे पूर्ण डावपेच माहीत असतात। मित्रांनो,
तिथून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना विचारते, आप कलम तो बहुत अच्छी चला लेते हो, आप कलम तो बहुत अच्छी चला लेते हो, लेकिन क्या आपकी तलवार ऐसी ही चलती है? आणि छत्रपती संभाजी महाराज धडाडकीने उठतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, तुम्ही फक्त मला आदेश द्या आबासाहेब, तुम्ही फक्त मला आदेश द्या आबासाहेब. आताच ज्याचं पण जिथून पण जो पण क्षेत्र तुम्हाला जिंकायचं असेल ते क्षेत्र तुमच्यासाठी तुमच्या चरणाखाली ठेवतो, तुमच्या चरणावर ठेवतो. आणि ते निघतात पहिल्या लढाईला आणि त्यामध्ये ते सफल होऊन परततात. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून शब्द निघतात, माझ्या छाव्याने पहिली लढाई जिंकली आहे, तोफांना बत्ती द्या आणि हत्तीवर साखरे वाटा. अशाच प्रकारे मित्रांनो त्यांचं पालनपोषण होतं गेलं. मित्रांनो, अशाच प्रकारे स्वराज्यसुद्धा बुलंद होत होतं, स्वराज्यसुद्धा वाढत होतं. त्यानंतर हे सगळं चालू असता 1680 रोजी 1680मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर एक मोठं संकट, एक मोठं त्यांचं ते खचल्यासारखे झाले होते, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या मृत्यूनंतरच औरंगजेब स्वराज्यावर चालून आला आणि तो स्वराज्यावर चालून आला असता तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष अवघे 9 वर्ष औरंगजेबाला रोखून ठेवलं, तिथे त्यांना थांबून ठेवलं, त्याच्यासोबत लढत राहिले. अशाच प्रकारे मित्रांनो 9 वर्ष त्यांनी औरंगजेबाला स्वराज्यात पायसुद्धा ठेवू दिला नाही. पण मित्रांनो, ज्यावेळेस औरंगजेब स्वराज्यामध्ये दाखल व्हायला गेला, त्यांनी पहिला किल्ला निवडला ज्याचं नाव होतं रामसेज, कारण तिथे रामाची सेज राहायची म्हणून त्याला रामसेज म्हटलं जायचं. मित्रांनो, अशाच प्रकारे तो ज्यावेळेस औरंगजेब त्या किल्ल्याला जिंकायला निघाला, तिथे फक्त आणि फक्त 400 मावळे होते आणि 400 मावळ्यांनी 5 वर्ष रामसेज लढवला. किती? 5 वर्ष रामसेज लढवला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते की आपल्या मावळ्यांनी 1 वर्ष जरी एक किल्ला लढवला तरी त्याला 360 किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. मित्रांनो, आता तुम्ही ते छत्रपती संभाजी महाराजांचा काळ ओळखू शकता की एक किल्ला लढवायला जर औरंगजेबाला 5 वर्ष लागत असेल तर त्याला 360 किल्ले लढवायला किती वर्ष लागेल, म्हणजेच त्याला ते जिंकायला किती वर्ष लागेल. आणि ते मावळ्यांच्या हस्ताक्षणी तो जिंकूच शकत नव्हता. मित्रांनो, अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही जीवन होतं ते खूप खूप धाडसवानं होतं. अशाच प्रकारे मित्रांनो ते लढत राहिले. पण तिथे काय झालं, एका धोक्याने त्यांना तिथे कैद करण्यात आलं आणि कैद केल्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या दरबारात नेण्यात आलं. त्यांना औरंगजेबाच्या दरबारात नेलं असता तिथे कवी कलश उभे होते आणि छत्रपती संभाजी महाराज कवी कलशांना विचारतात, क्या आपको अभी कोई कविता सूझ रही है, कोई कविता याद आ रही है? कवी कलश विचारात येत पडतात की या मरणाच्या क्षणी या माणसाला कोणती कविता ऐकूशा वाटत आहे. त्यावेळेस कवी कलश म्हणतात, यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूप खेलो तुम रणरंग, राजन तुम हो साचे खूप खेलो तुम जंग,
देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. मित्रांनो, अशा प्रकारचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांना होतं. ज्या प्रकारे हनुमानजी रावणाच्या दरबारामध्ये शेंद्रामध्ये उभे होते, शेंदूर लावून दिसत होते, तशा प्रकारचं रक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर होतं ज्यावेळेस ते औरंगजेबाच्या दरबारात उभे होते. अशा प्रकारचं खूपच धाडसवानं जे काही जीवन होतं ते छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना खूप पीडा देत देत छत्रपती औरंगजेबाने तिथे छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यू दिला. मित्रांनो, आपल्याला इथे कळतं की कशा प्रकारचं जीवन आपण जगायला हवं. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना सांगून ठेवलं होतं की याच मातीमध्ये तुझा कोतडा जो आहे तो आमचे मावळे पाडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस औरंगजेब मेला त्यावेळेस त्याच्या तोंडून शब्द निघाले, हमने आंखें निकाल दी इसकी लेकिन इसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने ज़बान काट दी इसकी लेकिन इसने बोले नहीं दो लफ्ज़ अपनी ज़बान से, इसने मांगे नहीं दो लफ्ज़ ज़बान से अपनी. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी लेकिन झुकी नहीं उसकी गर्दन हमारे सामने. आणि मित्रांनो, औरंगजेब खुलताबादमध्येच मेला. स्वराज्याला मावळ्यांनी एवढं लढवलं आणि तिथेच औरंगजेबाची कब्र बनवली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामधून आपल्याला कळतात, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात की जगावं कसं आणि छत्रपती संभाजी महाराज शिकवतात की मरावं कसं. मित्रांनो, निर्णय तुमचा आहे. तुम्हाला एक दिवस वाघासारखं जगायचं आहे की 100 दिवस शेळा मेंढरासारखं. सो धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्ही स्वतःला ढीट बनवून ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये किती कठीण प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरे जा. धन्यवाद मित्रांनो.